नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर जाताना बाईकवर आणि येताना बसनी का आले ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी ना, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी गेले होते डोळे चेक करायला. त्यानंतर मला चष्मा पण घ्यायचा होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना बोलले होते की 11 वाजता द्या, कारण मग पिलूला घरी ठेवून जायचं म्हटलं ना, तो राहतो, त्याचं काही टेन्शन नाही. पुन्हा पण जायचं, अख्खा दिवस जातो. त्यानंतर मग गेले आणि बघा, हे आहे आमच्या कोपरगावचं जे आहे जनार्दन स्वामींचं आश्रम. खूप सुंदर आहे. कधी मी पुन्हा तिथे गेले, पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. त्यानंतर ही आहे आमची कोपरगावमधली गोदावरी नदी, ती छोट्या पुलावरची, आणि तिकडनं गेल्यानंतर बसमधून जर गेलं तर मग ते मोठा पूल आहे तिथली दिसते. त्यानंतर फायनली तिथं गेले आणि बघा, हा जो चष्मा होता ना, मी तिथं टाकलेला होता, तो तर काही झाला नाही. आणि बघा, हा एक होता तर तो काही मला आवडला नव्हता. दोन्हीही झाले नाही आणि त्यातल्या त्यात पिल्लूच्या बाबांना काही तो आवडलेलाही नव्हता. आणि लकीली असं की त्याचे क्लास आले नव्हते, त्यामुळे तो बनवूनही झाल्यानंतर नव्हता. त्यामुळे म्हटलं फायनली चला तिकडे गेल्यानंतरच घेऊया. आणि बघा, हे आहे आमचं साई कॉर्नरवरचं साई मंदिर. खूप सुंदर आहे. आतमध्ये कधी गेले तर लवकरच शेअर करेल. आणि मग म्हटलं चला आता घरी जाऊया, कारण आपला चष्मा तर काय भेटणार नाही. 2 दिवस असेच गेले वेस्ट कोपरगावला येऊन, आणि तेही पिल्लूला घरी ठेवून. म्हटलं चला आता तिकडे गेल्यानंतरच घेऊ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.